मी रील बनवून व्यवसाय नाही करत, मी व्यवसाय करून रील बनवतो आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, एकदा पावा टाकून घेतो आणि मग तुम्हाला थोडक्यात सगळं माहिती सांगतो. आणि चांगल्या प्रकारे आवाज गिवाज जर चांगला येतो. आता हे लावलं मी माझ्या शर्टाला. चौथा मोड उठल्यानंतर रेग्युलर मारणं गरजेचं असतं, कारण की चौथा मोड उठल्यानंतर आळ्यांची साईज ही जास्त वाढलेली असती आणि त्यांच्यावर जास्त शक्यता असते. लगे जवळपास 60% याच्यात निरीक्षण आहे फक्त, बाकीचे उरलेले 40% फक्त काम आहे, जे की याच्यावरती औषध मारणं आणि पाला टाकणं. किती पण गरमी असली, किती पण उन्हाळा असला, तर हे पूर्णपणे मेंटेन राहतं, कारण की हे लय मोठं गरजेचं असतं. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपलाच होस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. जसं की तुम्हाला मी सांगत होतो आतापर्यंत, एक मागची व्हिडिओ जे की अपलोड केली होती मित्राच्या बॅचबद्दल सांगत होतो, पण आज पूर्णपणे तुम्हाला मी सांगणार आहे आपल्या बॅचबद्दल, कारण की आपली जवळपास 100 अंडे पोनची बॅच आलेली शेडमध्ये. आता मी शेडमधलं तुम्हाला पूर्णपणे सांगेल. त्याआधी कसं असतं, आळ्या कशा आणल्या, पूर्णपणे किती आहे, किती किलो निघल आणि सध्या पाल्याचं वगैरे सिच्युएशन काय, पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, आता व्हिडिओला सुरुवात करू. आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की ह्यामध्ये मी सांगितलेलं आहे आपण आळा आणल्यानंतर कोणतं औषध मारत असतो, कोणतं औषध त्याच्यावरती टाकत असतो, कोणतं पावडर वगैरे, त्यानंतर आपण पाला कशा प्रकारे टाकतोय आणि कसं टाकतोय, कोणती साईजला वगैरे. आता चला तुम्हाला पूर्णपणे जे की आता मी शेडमध्ये नेऊन दाखवतो की सिच्युएशनला वगैरे कशा म्हणून आळ्या. आणि सध्या ना एक गरजेचं जर म्हटलं तर आपण जे ऊन जास्त पडतंय बरं सध्या सिच्युएशनला, तर आपण ना हे पत्र जे आहे ना, हे पण कामं आपले भरपूर पडत आहे. कारण की तुम्ही जर बघितलं ना, तरी ह्या सिच्युएशनला हे बघा, पाणी गळतंय, दिसतंय का? हां, नॉर्मल पाणी गळतंय. म्हणजे तुम्ही बघू शकता खाली किती मोठं असं वल्ल टाईप झालंय का. याचं कारण काय माहिती आहे का? वरती जे आहे ना, हे आपले सिमेंटाचे पत्रे आहे आणि सिमेंटाचे पत्र असल्यामुळे जे आपण वरती स्प्रिंकलर लावले, ह्या नळीद्वारे आपलं पूर्णपणे जे की पाणी वरती जातं. पाणी वरती गेल्यानंतर हे स्प्रिंकलरद्वारे पूर्णपणे पाणी वरती जे गेलं ते पूर्णपणे आपले जे पत्र आहे ते ओले झाल्यानंतर ते पाणी खाली असं गळतं. याचा तुम्ही असं समजा, जसं ऊन पडतंय ना, आता वरतून जर समजा वरतून ऊन पडलं, आपण ह्या साईडनं सगळं मेंटेन ठेवतो, कारण की ह्या साईडनं आपले हे पोते पण आहे, ग्रीन नेट पण आहे, आणि हे जे पोते वल्ले झाल्यानंतर बाहेरची जी पूर्णपणे गरम हवा आहे ती पूर्णपणे शेडमध्ये आतमध्येच जाणार, याची तुम्ही एक लक्ष घ्या. आणि वरतून जी गरम पत्र आपले पडतात ना, आता जर याच्यापैकी आपण जर समजा घरावरचे जे पत्र टाकतो आपण, ते जर पत्र टाकले तर ते पत्र जास्त गरम होते आणि आपलं जे शेडमधलं वातावरण हे मेंटेन राहणारच नाही, बरोबर आहे की नाही. तर ह्यासाठी आपण त्याच्यावरती सिमेंटचे पत्र ठेवत असतो. म्हणजे स्प्रिंकलरद्वारे जरी तुम्ही बघितलं तर पूर्णपणे या नळीनं पाणी जातं स्प्रिंकलरला. हे 3 कनेक्शन आहे, वरती एक स्प्रिंकलर आहे, ह्या साईडने एक आणि ह्या साईडने एक आहे, आणि पूर्णपणे असं जे की हे शेड आपलं मेंटेन राहतं. किती पण गरमी असली, किती पण उन्हाळा असला, तर हे पूर्णपणे मेंटेन राहतं, कारण की हे लय मोठं गरजेचं असतं. हे साहजिक गोष्ट आहे. पोते वल्ले झाले, बाहेरून जेवढी हवा आहे ना, तेवढी चांगली एकदम फ्रेश आणि थंड हवा आतमध्ये जाणार. तुम्ही बघू शकता आपले बॅच. मी तुम्हाला आत पण दाखवतो ना, काही विषय नाही ना. आज तुम्ही असं हे करायचं काम नाही. बघा पाणी कसं नॉर्मल पडतंय. पडदे आपण हटकून वरती ठेवले, कारण की जर तुम्ही बघितलं ना, तर ऊन खरंच बरं जास्त हे होतंय, जास्त पडतंय दुपारी. आणि हे बघा, आता गेट ओपन केलं. हे पडदा तुम्हाला तर माहिती आहे, आपण हा पडदा कशासाठी काऊन लावतो म्हणून, जे की उजी माशीचा पण भरपूर बॅचला फटका बसू शकतो. तुम्ही लेवल बघा, दरवाजा झाल्यानंतर ही नेट आहे आणि त्यानंतर पुन्हा एक नेट आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ते आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते. काळजी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी जास्त काही असं विषय नाही. तुम्ही बघू शकता आपल्या ज्या की आळ्या नाही का, असं एकदम चांगलं मस्तपैकी आपण ह्या रॅकमध्ये पूर्णपणे जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या रॅकमध्ये आपण आळ्या शिफ्ट म्हणजे सध्याच्या घडीला आहेत. आणि जसं आता आपलं हे होईल तसं आपण त्याला समोर पोस्टपॉइंट किंवा हे करू, समजा त्यात काही विषय नाही आहे. आता तुम्ही बघू शकता मी जे की आपलं याला हे माईक ॲड केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आवाज गिवाज जर चांगला येतो. आता हे लावलं मी माझ्या शर्टाला. मुद्दा तुम्ही समजून घेऊ शकता. तुम्ही पाला वगैरे बघू शकता, एकदम हिरवा आणि गडगडीत. म्हणजे हे आमचं प्रेमच आहे डायरेक्ट. जेवढा हिरवा पाला तेवढं आमचं प्रेम आहे. आता याच्यावर आपण काय करतो, तुम्ही सिच्युएशन जर बघितली आळ्यांची, म्हणजे कोणत्या स्टेजला आणि कशी म्हणून. आता ह्यामध्ये आपण जशा आळ्या आणल्या आहेत ना, तर फक्त ते रॅक उचलून आपण याला मदत ठेवलेलं आहे. आता जशी यांची साईज वाढते ना ह्या आळ्यांची, तर तशा ह्या पांगतात. आता इथं बघितलं तर इथं थोडा गॅप आहे. मग ह्या काय करतात, पूर्णपणे आपल्या ज्या रॅकमध्ये पूर्णपणे पसरून जातात. पसरून झाल्यानंतर जर जास्त दाटीवाटी झाली तर आपण त्यांना शिफ्ट करतो. आता पाला टाकायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता, एकदम कवळ्या फांद्या आपल्याकडे आहे. म्हणजे एकदम लहान आणि कवळ्या फांद्या आहे, ज्या की आपण त्या आळ्यावरती टाकतो. जास्त जड वगैरे त्यांना टाकायला जमत नाही, बिकॉज
त्यांच्यावर वजन जास्त पडतं आणि त्यांना पाला खाऊन वरती यायला जरा प्रॉब्लेम होत असतो. त्याच्यामुळे आपण एकदम कवळा कवळा पाला टाकत असतो. पण त्याआधी जर म्हटलं आता आपण याच्यावरती पावडर कोणतं टाकणार आहे, कारण की पावडर टाकायचं एक कारण जे की असं असतं की आपल्या जवळपास याच्यावरती रोगराई कोणती येऊ नये म्हणून. रोगराई सहसा आता येत नाही, पण आपण बॅकअपला म्हणून एक विटकर विजेता सप्लिमेंट हे असे पावडर त्याच्यावरती टाकत असतो. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच बनणार आहे, त्यात काही विषय नाही आहे. पण जरी म्हटलं तर आपण आता सध्या त्याच्यावरती पावडर जे आहे हे सप्लिमेंट विटकर विजेता सप्लिमेंट मारणार आहे, मी तुम्हाला दाखवतो. आता हे तुम्ही बघू शकता विटकर विजेता सप्लिमेंट हे पावडर आहे. याच्यातून एक विटकर विजेता असतं. याच्यावरती तुम्ही बघू शकता सिम्बॉल ते कसं आहे वगैरे, हे त्यांची लँग्वेज वगैरे जरा वेगळी आहे. आणि ह्यानंतर जर तुम्ही पाठीमागून जर बघितलं ना तर इथं पूर्णपणे त्यांनी दिलेलं असतं किती मोड नंतर किती मारायला पाहिजे, कशा प्रकारे मारायला पाहिजे. पण सहसा हे जरी फॉलो नाही केलं तर चालतं, आपल्या मर्जीनं आपण समजा दररोज नाही मारलं तरी चालतं. 1 दिवस आड 2 दिवस आड मारलं तर. चौथा मोड उठल्यानंतर रेग्युलर मारणं गरजेचं असतं, कारण की चौथा मोड उठल्यानंतर आळ्यांची साईज ही जास्त वाढलेली असती आणि त्यांच्यावर जास्त शक्यता असते. आता एक जुगाड आपण त्यासाठी केलेला आहे, बघू शकता. चाळणी पीठ मळायची आणि त्याला एक छोटंसं बांबू आपण त्याला बांधलेलं आहे. सरळ काय करतो आपण, आता तुम्हाला दाखवतो मी. हे पावडर याच्यामध्ये अशा प्रकारे आपण टाकलं. आता पावडर आपण याच्यामध्ये टाकलं. 1 मिनटं जरा लय लफडे बाबा, काय सांगू तुम्हाला, काय करावं. हां, आता आपण काय करतो माहिती आहे का, हे जे आळ्यावरती नाही आपण असं नॉर्मली फक्त म्हणजे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण नॉर्मली त्याच्यावरती असं हे करू शकतो. असं हलका आपण हात जर त्याच्यावर व्हायब्रेट केला तर ते ॲटोमॅटिक आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पावडर त्यावरती पडतं. बरोबर. आणि अशा प्रकारे जर पावडर पडलं ना तर आपण याच्यावरती मेंटेन पण ठेवू शकतो, आपल्याला किती जास्त त्याच्यावरती पाडायचं आहे म्हणून पावडर. जर जास्त प्रकारे जर आपलं पावडर टाकायचं असेल ना तर आपण त्याला जास्त व्हायब्रेट असा हाताला जो झटका नाही आपण जास्त मोठा त्याला देऊ शकतो. आणि आपल्याला जेवढं हवं आहे आपण तेवढं असं नॉर्मली त्याच्यावरती टाकत असतो. याचा बेनिफिट जे की म्हणलं तुम्हाला मी सांगतोय की जे की याच्यावरती रोगराई कोणती येत नाही, आली तरी ह्या पावडरनी पूर्णपणे ती नष्ट होते. हे सेन्सिटिव्ह जास्त काम आहे, याच्यात काळजी जास्त आहे, काम एकदम बिलकुल कमी आहे. म्हणजे मी सांगतो तुम्हाला एक समजून चाला तुम्ही लगे जवळपास 60% याच्यात निरीक्षण आहे फक्त, बाकीचे उरलेले 40% फक्त काम आहे, जे की याच्यावरती औषध मारणं आणि पाला टाकणं. पाला टाकणे व्यतिरिक्त हे दुसरं काहीच खात नाही. मी जरा फ्रेमच्या बाहेर चाललो का गेलो काय कोण बाबा काय होतं ते की लावलं. हां, तर हे तुम्हाला समजलं पूर्णपणे, बाकीचं काही याच्यात काही विषय नाही. आता मी तुम्हाला हे सगळं मारून घेतो आणि पाला सांगतो कशा प्रकारे टाकायचं. तर ते जर आधी महत्त्वाचं जर म्हटलं ना, हे जे आपण पावडर मारतो ना हे सगळ्या आळ्यावरती प्रॉपर पडलं पाहिजे. म्हणजे कुठं काही कडी ना वगैरे सगळं प्रॉपर याचं पडल्यानंतर म्हणजे तेच ना मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे प्रॉपर सगळीकडं याचं जे पावडर हे पडलं पाहिजे, तेव्हाच त्याचा इफेक्ट त्यावरती होत असतो. आता मी तुम्हाला समोरच सांगतो की जे आपण पाला वगैरे कशा टाईपाने कसं त्यांना टाकतोय म्हणून. आता त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं जर काय माहिती आहे का, तुम्ही टाईम जर बघितला ना तर बघू शकता जवळपास 10:14 झालेले, म्हणजे 10:15 झालेले. आणि थोडं आपल्याकडनं पाला टाकायला लेट झालेलं आहे, पण हरकत नाही. जे की आपण 1 मिनटं मायले स्टँड चालेच कुठं नाही हो. हां, जास्त हरकत नाही, पण पाला फिडिंग पडणं हे गरजेचं असतं. कारण की यांना टायमामध्ये जर फिडिंग आपण टाकली तर ते त्यांच्यासाठी बेटर राहतं. जी की त्यांची सायकल असती, सकाळी लवकर पाला टाकणं त्यानंतर लवकर रात्रीचा पण पाला टाकणं. आता याच्यामध्ये आपलं जे सकाळची फिडिंग ही 10 वाजेच्या आत पडली पाहिजे, 10 किंवा 11 कधी कधी होतं, त्यात काही विषय नाही. आणि त्यानंतर आपली जी रात्रीची फिडिंग ही आपली 6 किंवा 6:30च्या आत पडली पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे इक्वेलिटी असते पाला खायची हे पूर्णपणे त्यांच्यामध्ये म्हणजे ती परफेक्ट बसून जाते ती पाला खायला. आणि पाला जर म्हटलं तर ह्या दिवसातनं फक्त 2 टाईम खातात, जे की लईच गडबड करतं गाड्या. हां, पाला फक्त 2 टाईम खात असतं दिवसातनं, सकाळ आणि संध्याकाळ. जे की पाला ते प्रॉपर त्यांना पडला पाहिजे, पाला कमी नाही पडला पाहिजे. आता मला भरपूर जण विचारतात की त्या फिडिंग आणि पाला किती खातात. जशी त्यांची साईज असते ना तसं त्या पाला खात चालतात. आता एकदम त्यांची साईज बारीक येतं, एकदम त्या नॉर्मल खाणार. म्हणजे तुम्ही असं पकडून चाला की 1 एकरमधनं जवळपास त्या पाला ना सुरुवातीचे जे 10 दिवस असणार आहे, 1 एकरमधला त्या फक्त 30% पाला खाणार आहे, असं पकडून चाला. उरलेले जे 6 ते 7 दिवस आहे चौथा मोड उठल्यानंतर, तेव्हा त्या 1 एकरमधला जवळपास 60% पाला खात असतात. म्हणजे तुम्ही विचार करा त्या पाला किती स्पीडनं आणि किती जास्त खातात म्हणून. कारण की चौथा मोड उठल्यानंतर साहजिक गोष्ट आहे त्यांचं शेवटचं हे असतं. त्यामध्ये 4 मोड असतात सगळे. मी तुम्हाला 4 मोड पण पूर्णपणे मागच्या वेळेस सांगितले होते. जरी थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर
दुसऱ्या मोडवरती आपल्याला आळ्या येत असत्या, म्हणजे ह्या ज्या आळ्या आहे आपल्या दुसऱ्या मोडवरती आल्या होत्या. त्यानंतर तिसरा मोड आपल्याकडे बसतो. आता मी तिसरा मोड पण तुम्हाला सांगा कसा बसतो, कसा ओळखला जातो, किती तास असतो या सिच्युएशनला, कसं होतंय. त्यानंतर तिसरा मोड उठल्यानंतर मग चौथा मोड उठल्यानंतर मग डायरेक्ट आउट आहे. डायरेक्ट मग त्या पाला एवढा खातात बेकार लगे, ढोराला पाला जेवढा कमी पडतो तेवढा त्या आळ्या पाला खात असतात. त्यानंतर मग बाकी आता मी आधी सगळा पाला टाकतो मग तुम्हाला माहिती देतो, कारण की काय विषय होतं त्या व्हिडिओ नादात ना थोडा पाला गडबड उरला. महत्त्वाचं हे पण आहे, व्यवसाय करून रील बनवणं हा वेगळे. मी रील बनवून व्यवसाय नाही करत, मी व्यवसाय करून रील बनवतो आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, एकदा पाला टाकून घेतो आणि मग तुम्हाला थोडक्यात सगळं माहिती सांगतो. आता ह्यामध्ये आपण काय करतो माहिती आहे का, आणखी जर असं समजा पाला टाकून द्याला ना सगळीकडे, जर पाला टाकला ना आपण, एक मिनिट हां आता असा पाला जर टाकला ना, आता जर समजा आपलं कुठं काय असं, आता ह्या इथं तुम्ही बघू शकता थोडंसं हे बरं आपण काय करतो इथं पानं जे नाही पानं जे नाही कट करतो ना असे टाकून देतो, म्हणजे जेणेकरून काय होतं माहिती आहे का, त्या उघड्या वगैरे पडू नये. उघड्या पडल्यानंतर आता त्यांना जास्त म्हणजे हे करता येत नाही ना, रन करता येत नाही. त्याच्यामुळे आपण जसं समजा उघडं जिथं दिसतंय तिथं नॉर्मली आपण एक काय करतो, असे फांद्या कट करतो आणि अशा टाकून देतो, जेणेकरून प्रॉपर सगळ्या आळ्यांना पाला खायला भेटेल म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक, आता हे जे गट्टूवर आपण हे ठेवलं ना, गट्टूवरती आपण काय केलं आहे, प्रत्येक गट्टूवरती विटकर विजेता पावडर टाकलेलं आहे, जेणेकरून याचा विषय असा असतो की कोणत्या मुंग्या वगैरे येऊन, आता मुंग्या काय करत्या माहिती आहे का, येत्या आणि त्या आळ्यांना खाण्यासाठी वरती चढत्या. तर वरती चढण्यासाठी आपले जे पूर्ण रॅक आहेत ना, हे रॅक पूर्णपणे गट्टूवरती आधारित आहे बरं, तुम्ही बघितलं तर. आणि ह्या गट्टूने काय होतं बघितलं का, आता ह्या गट्टूवरती पूर्ण आधारित आहे. मग गट्टूवरती आपण हे विटकर विजेता पावडर टाकले, जरी मुंग्या त्या आळ्यांना खायला जरी आल्या आणि जर त्या गट्टूपर्यंत आल्या तर त्या डायरेक्ट मरून जातात त्या विटकर विजेता पावडरने. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्या येत असतात. ठीक आहे, समजलं. असं पूर्णपणे आपली जी की बॅच आता चालू आहे. आपलं लय मोठं टार्गेट आहे की आपलं जरा जवळपास चांगला आता प्रॉफिट होईल म्हणून. पाला पण आपल्याकडे भरपूर आहे, मी तुम्हाला बाहेर गेलो पाला पण दाखवतो, काय विषय काही नाही. तर चला, बाकी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल, ह्या व्हिडिओमध्ये जर कमेंट असेल, जे का आपण शेडला तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल, आपण शेडला कसं प्रकारे जे की पाणी सोडलं आहे टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी आपण कसं काय केलेलं आहे, याच्याबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल, बाकी आपल्या आळ्यामध्ये जर काही डाऊट असेल तुम्हाला, तुम्ही मला एक बिंदास कमेंट करू शकता, जेणेकरून मी याच्यानंतरचा जो व्हिडिओ अपलोड करणार आहे उद्या किंवा परवा, त्यामध्ये पूर्णपणे ते डाऊट क्लिअर करेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, माझे व्हिडिओ जवळपास आता 1000, 1500, 2000 यूट्यूबला बघताय, तर एका जणांनी जर एक क्वेश्चन केला, मी जर तो एक्सप्लेन केला, तर एका जणाचा डाऊट 2000 जणांचा डाऊट क्लिअर होणार आहे. म्हणजे एक्झाम्पल तुम्ही समजा, आपला 2000 जणांचा एक ग्रुप आहे, त्यामध्ये एक जण म्हटला की आता पाणी आपण सोडलंय, तर ते पाणी कशा प्रकारे सोडलं आणि याचा फायदा आपल्याला काय होणार. आता जे 2000 जण आहेत त्यांना हे प्रश्न माहिती आहे का, जरी माहीत असला 1000 जणांना, तरी 1000 जणांना तो प्रश्न माहीत राहणार आहे, माहीत नसणार आहे की आपण त्याला पाणी काऊन सोडतो, आपण सिमेंटाचं पत्र काऊन सोडलेलं आहे, पाणी कधी सोडायला पाहिजे, कोणत्या टायमाला सोडायला पाहिजे, आतमधलं टेम्परेचर जास्त थंड आल्यानंतर काय करायला पाहिजे, हे पूर्णपणे 1000 जणांना माहिती नसेल. आणि मी जर तो डाऊट क्लिअर केला पूर्णपणे, तर ते सगळे व्हिडिओ बघल आणि त्यामध्ये सगळ्यांचा जे काही डाऊट पूर्णपणे क्लिअर होईल. त्यासाठीच माझा एवढाच एक प्रयत्न आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहिती होईल की 21 दिवसामध्ये रेशीमचं खळं होतं. आपण दुसऱ्या गोष्टीकडे न पाळता रेशीमकडे वळायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, आपलं मी जिकडं बघितलं ना, तर तिकडं आपलं सगळं तुतीचंच आहे, माहिती आहे का. इकडे एक प्लॉट तुतीचा आहे, इकडं प्लॉट तुतीचा आहे, समोरचे 3 प्लॉट तुतीचे, जवळपास 4 एकर ते 4.5 एकर आपली तुती लागवड आहे. सगळं 100% आपण तुतीमध्येच करतो आहे. काहून का, डे बाय डे प्रॉफिट होतो आहे ना, बरोबर आहे की नाही. 3 वर्षापूर्वी आपण 350 रुपये पर केजीनं माल दिला होता. आता जवळपास 810 850 रुपये पर केजी माल चालू आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्याची ग्रोथ किती होते. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दलच. तोपर्यंत काळजी घ्या. टाटा, बाय बाय, धन्यवाद.